नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे जे आपले प्रायव्हेट जेट असतात किंवा प्रायव्हेट विमान असतात, जे बिझनेस लोकं किंवा मंत्री लोकं किंवा ज्यांचे स्वतःचे पर्सनल विमान असतात, जे ॲक्टर्स असतात, ते ज्या छोट्या विमानाने प्रवास करतात, त्याच टाईपच्या विमानातून मी आज प्रवास करणार आहे. तर मी विचार केला की जे छोटे विमान असतात ते आतून कसे असतात, ते कसे टेक ऑफ करतात, कसे लँड करतात, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे छोटं विमान जे आहे ते लगभग 20 पॅसेंजरचं विमान आहे. यामध्ये ॲट अ टाईम 20 जण प्रवास करू शकतात. या लेफ्ट साईडला 10 सीटर आणि राईट साईडला 10 सीट असे या प्रकारे या विमानाची पद्धत आहे. तर हे विमान आतमध्ये एकदम मस्त आहे, सीट पण खूप चांगली आहे. ओके, ह्यामध्ये 2 पायलट असतात, यामध्ये एअर होस्टेस नसतात. ओके, आणि हे विमानाने प्रवास करण्याचं जी मजा आहे ती वेगळीच असते, कारण हे प्रायव्हेट विमान आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. तर हे जे विमान तुम्ही पाहू शकता, बाजूला जे विमान आहे, ह्याच टाईपच्या विमानामध्ये मी आज बसलेलो आहे आणि ह्या विमानाची साईज आणि मी बसलेल्या विमानाची साईज लगभग सेम आहे. तर मी लुआंडा एअरपोर्टमधून ह्या विमानामध्ये सिटिंग केलेली आहे. तर हे विमान स्टार्ट होताना यामध्ये 2 टर्बाईन्स असतात, एक लेफ्ट साईडला असतं आणि एक राईट साईडला असतं. हा राईट साईडचा जो टर्बाईन आहे तो आता ऑन झालेला आहे, कारण या विमानाला आता टेक ऑफ करायचं म्हणजे उडायचं आहे. तर राईट साईडचा टर्बाईन ऑन केल्यानंतर ते लेफ्ट साईडचा आता टर्बाईन ऑन केलं, म्हणजे दोन्ही टर्बाईन ॲट अ टाईम ते ऑन नाही करत. तर 1 बाय 1 एक टर्बाईन ऑन करतात आणि जेव्हा टर्बाईन एकदम फुल स्पीडमध्ये फिरायला चालू होतं तेव्हा ते विमान स्टार्ट व्हायला चालू होतं, म्हणजे उडण्यासाठी रेडी असतं. तर अशाच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की हे विमान जे आहे आतमध्ये कसं आहे. आणि माझी पण खूप इच्छा होती की जे प्रायव्हेट विमान असतात ते आतून कसे असतात, आणि माझी पण इच्छा होती की अशा विमानातून मी कधीतरी प्रवास करावा. तर ते आज स्वप्न माझं पूर्ण झाले. तर पुढे बघूया की हे जे पॅकेट आहे ते आम्हाला खाण्यासाठी, ब्रेकफास्टसाठी दिलेलं आहे, कारण आमचा जो प्रवास आहे तो लुआंडापासून कॅबिंदा नावाचं एक स्टेट आहे, अंगोलामधील हे 2 स्टेट आहेत, लुआंडा आणि कॅबिंदा. ह्या दरम्यान आम्ही प्रवास करणार आहे. तर आम्हाला लुआंडावरून कॅबिंदासाठी जायचं आहे, जवळजवळ 600 किलोमीटरचं अंतर आहे. तर हा प्रवास आता आम्ही लगभग सकाळी 7 वाजता चालू केला. ओके, तर पोचण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागेल, म्हणजे 600 किलोमीटरचं अंतर हे विमान 30 मिनटामध्ये क्रॅक करणार आहे. तर ही आता टेक ऑफची प्रोसेस आहे. हे विमान आता मेन टेक ऑफच्या पोझिशनला जात आहे. जसं याच्या अगोदरचं एक विमान आहे ते जेव्हा टेक ऑफ करेल त्यानंतर हे विमान टेक ऑफ करेल. आणि हे एअरपोर्ट्स आहे, इथे तुम्ही पाहू शकता, इथे छोटे छोटे प्लेन्स आहेत, नंतर मोठे इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत, डोमेस्टिक फ्लाईट्स आहेत, इकडे चॉपर्ससुद्धा आहे. तुम्ही जर पुढे पाहिलं आहे हे सगळे चॉपर्स आहेत, जेणेकरून जे ऑफशोरचे असतात किंवा प्रायव्हेट चॉपर्स असतात किंवा मिलिटरीचे चॉपर्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत. तर असे वेगवेगळ्या टाईपचे जे चॉपर्स असतात ते इथे टेक ऑफ आणि लँडिंगसाठी यूज करतात हे पोर्ट. आणि हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. या डोमेस्टिक एअरपोर्टमध्ये हे एअरपोर्ट जे आहे ते जास्त मोठं नाही आहे, छोटंच आहे, पण चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे. तर आता आम्ही हे जे समोर अगोदरचं विमान आहे ते जवळजवळ आता टेक ऑफ झालेलं आहे. आता त्यासाठी त्या विमानाच्या दरम्यान आणि ह्या विमानाच्या दरम्यान काहीतरी टाईम हवा असतो, त्यासाठी हे विमान इथे थांबलेलं आहे. आता ते विमान टेक ऑफ केलेलं आहे. आता हे विमान टेक ऑफसाठी रेडी आहे. तर बघूया, तर बघत राहावं की विमान कसं टेक ऑफ करतं, टेक ऑफ म्हणजे कसं उडतं आणि कसं लँड करतं. हे सगळं पद्धतशीर या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल की विमानाचं उडण्याची जी पद्धत आहे ती कशी असते. जेव्हा विमान टेक ऑफ करतं तर त्यामध्ये विमानाची स्पीड जी असते ती फुल स्पीड असते, जवळजवळ 300 किलोमीटर पर हावरच्या वेगाने ते विमान पळतं आणि नंतर टेक ऑफ करतं. तुम्ही पाहू शकता किती फास्ट विमान पळतं आहे. समोरचं दिसायला पण एकदम हार्ड जातं. ह्या पद्धतीने विमान टेक ऑफ करतं, कारण विमानाला उडण्यासाठी हाय प्रेशरची गरज असते आणि जेव्हा विमान हाय प्रेशरने पळतं तेव्हाच ते विमान उडण्याच्या परिस्थितीमध्ये असतं.
तर पुढचा व्हिडिओ बघत राहा आणि जेणेकरून तुम्हाला कळेल विमान कसं उडतं. जेव्हा विमान वरच्या दिशेला जातं तर हे विमान किती उंचापर्यंत जातं हे सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे जे खाली बघताय हे लुवांडा सिटी आहे. ओके, ही लुवांडा सिटी आहे आणि साईडला जो आहे तो सगळा समुद्र आहे. हा जो समुद्र दिसतोय आणि तो लँड जो दिसतोय तो अंगोला कंट्रीमध्ये येत नाही. तो काँगो असतो. काँगो नावाचा एक देश आहे, अंगोलाच्या बाजूला आहे. त्या देशाची ही बॉर्डर आहे. ओके, तर ह्या बॉर्डरच्या माध्यमातून आपण प्रवास करू शकत नाही आणि हे विमान जे आहे ते समुद्राच्या वरतून चाललेले आहे आणि हे विमान त्यांच्या देशातून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे समुद्राच्या मार्गे हे विमान प्रवास करते. आता आम्ही जो आहे ते ढगाच्या वरती आहे, म्हणजे खूप उंचावर आहे आणि हे जे बघताय वाईट हे सगळं ढग आहे आणि जवळजवळ 30 मिनिटाचा प्रवास आहे. 30 मिनिटामध्ये 600 किलोमीटर, म्हणजे तुम्ही पाहू शकता की विमानाची स्पीड किती आहे. आणि मोस्ट ऑफ वेळा काय होतं की आपण जेव्हा विमानाने प्रवास करतो, एकतर आपण संध्याकाळचा प्रवास करतो, तर त्यामुळे आपलं जे विंडोमधून बाहेरचं दिसणं खूप मुश्किल असतं. पण आम्ही सकाळी पहाटेच्या वेळेस प्रवास करतो, त्यामुळे वातावरण किंवा ढगाळ वातावरण एकदम साफ असतं, जेणेकरून विंडोमधून सगळं क्लिअर दिसतं. तुम्ही पाहू शकता लँड कसं आहे, त्याचा मॅप कसा आहे, जेणेकरून सगळं चांगल्या प्रकारे दिसते. आणि ही जी मजा असते विंडोमधून बाहेर बघण्याची जी मजा असते ती वेगळीच असते, जे मी आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा या विमानातून प्रवास करताना अनुभवला. आता हे जे विमान आहे ते लँडिंग पोझिशनमध्ये, आता हे विमान हळूहळू खाली येते. ओके, थोड्या 1 ते 2 मिनटामध्ये हे विमान खाली लँड करेल. हळूहळू खाली येऊ नंतर ते विमान लँड करेल. आता आम्ही हे जे शहर बघताय तुम्ही, हे जी घरं दिसतात किंवा हे जे लँड दिसतंय ते कॅबिंदा स्टेट आहे. ओके, कॅबिंदा स्टेट हा एक अंगोलामधील एक राज्य आहे आणि आम्ही लुआंडापासून कॅबिंदामध्ये आता प्रवेश केलेला आहे. तर पुढच्या 1 ते 2 मिनटामध्ये आम्ही ह्या राज्यामध्ये प्रवेश करू. तर तुम्हाला कळेलच आता विमान कसं लँड करतं, लँड म्हणजे कसं उतरतं. आता हे विमान जे आहे ते पूर्णपणे लँड केलेलं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना जरूर शेअर करा. थँक्यू सो मच. सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.